हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, सौ लता's रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। हे बघा वाळवण्याच्या रेसिपी चालू झाल्यात। हे बघा मी तुम्हाला आता ही कुरडई तळते ही रेसिपी तुम्हाला वाळवण्याची करून दाखवणार आहे। हे बघा कशा एकदम दुप्पट अशा ह्या कुरड्या फुलतात। हे बघा ह्या कुरड्या मी तळलेल्या आहेत, एकदम अशा दुप्पट तिप्पट फुललेल्या आहेत आणि एकदम अशा सफेद मस्त कुरड्या दिसतात। हे बघा किती छान कुरडई झालेली आहे। हे बघा ही कुरड्या कशा बनवायच्या हे मी तुम्हाला आता दाखवत आहे। हे बघा आम्ही गहू भिजवून तुम्हाला कुरड्याची रेसिपी दाखवत आहे। हे बघा गहू 3 दिवस भिजवलेत, उन्हामध्ये ठेवले होते डबे, ते काय मी दाखवता नाही आले। उन्हामध्ये डबे ठेवून गहू पाण्यातून धुवून निथळून घेतले आहेत। हे बघा मस्त टम्म फुगलेत असे आणि एकदम नरम झालेले आहेत गहू। आता आम्ही गहू वाटण्यासाठी मशीन आणलेली आहे। हे बघा ह्या मशीनमध्ये गहू वाटत आहे। या मशीनमध्ये एकदम चांगले गहू वाटतात मिक्सरपेक्षाही आणि सफेद कुरडई होते। हे बघा ही मशीन आम्ही खाट्याला लावली आहे, लाईट नाही आहे त्यामुळे थोडासा अंधार वाटतोय। हे बघा कसे आम्ही गहू वाटून घेतोय, एकदम मस्त असे गहू वाटतात। हे गहू वाटून हे बघा पूर्ण असा त्याच्यातला चीक बाहेर निघत आहे। हे बघा अशा पद्धतीत हे गहू वाटायचे आहे। ते वाटून हे बघा या 2 टपमध्ये एका टपात पाणी घेतले, 2 वेळा हे गहू आपल्याला धुवून घ्यायचे आहेत पूर्ण, म्हणजे त्याच्यातला चीक काढायचा आणि वरचं साल अशी बाजूला करायची आहे। हे बघा असं एकदम स्वच्छ पाण्यामध्ये पाणी घेऊन धुवायचं आहे। हे आमच्या 5 किलोच्या गहू भिजलेला आहे आणि गहूचे डबे उन्हामध्ये ठेवल्यामुळे चांगलेच भिजलेले आहेत गहू। हे बघा 2 वेळा हे धुवून घ्यायचे आणि नंतर एका मोठ्या टोपामध्ये पाणी घेऊन हे चाळणीने हे धुतलेलं आपल्याला गाळून घ्यायचं आहे। हे बघा एवढं गव्हाचं वरचं हे साल निघालेली आहे। बघा हा मोठा टोप घेतलाय आणि हे बघा हे चाळण गाळायला घ्यायच्या आधी चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे तो चिक चाळणीला चिटकत नाही, जास्त चिकट होत नाहीये। हे थोडंसं वाटून गाळून घेतलेलं आहे। हे मशीन खाटाला लावायला लागतं आणि बाहेरला जागा नाही म्हणून घरात लावलेलं आहे। हे बघा हे गहू हे बघा हे असं एका ताटामध्ये काढून घ्यायचे। हे बघा हे तुम्हाला इथं कसे एकदम असे धुवून घेतलेले दाखवत आहे।
हे बघा किती एकदम व्हाईट असं पाणी, चिक गव्हाच्या आतला चिक पूर्णपणे बाहेर येतोय. हे असं पिळून घ्यायचंय. आणि हे गहूची कुरडई करण्यासाठी 2 तरी माणसं लागतात. एकाला हे जमणं शक्य नाही, जमत नाहीये. म्हणून आम्ही 2घी जणी मिळून करत आहे. हे बघा ते टप्पामध्ये धुतलेलं हे गाळून घेत आहे. हे जे आता आपण गाळतोय हे रात्रभर असं झाकून ठेवायचं आहे. हे झाकून ठेवल्याच्या नंतर वरती पाणी पाणी येतं आणि जो चीक आहे तो एकदम टोपाला असा खाली बसून जातोय. हे बघा आता हे रात्रभर ठेवलेला वर पाणी असा फेस आलेला आहे. आता आपल्याला हे सर्व वरचं पाणी काढून घ्यायचं आहे. हे रात्रभर ठेवलेलं आहे बघा, असं होतंय. हे बघा हे पाणी आता आपण हळूहळू वरचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. खाली एकदम असा चिकट चीक बसलेला असतो. पूर्ण पाणी काढल्याच्या नंतर हळूहळू पाणी काढायचे, खाली लागायला नाही पाहिजे. पाणी सगळं काढून टाकायचं. पाणी काढून खाली राहिलेले हे खपल्या अशा आपल्याला पूर्णपणे हाताने काढून घ्यायच्या आहेत. एकदम असा घट्ट चिक निघतो तो. हे बघा असं खाली लागलेलं हाताने पूर्ण हलवून घ्यायचं आहे. वरचं आपण सगळं पाणी काढल्यानंतर असा चिक खाली राहतो. हा चिक हातानेच काढावा लागतो आपल्याला, म्हणजे खाली जो बुडाला टोपाचा थर बसलाय कडक तो निघून येतो. हे बघा काढलेला चिक काय जण परत कपड्याने गाळून घेतात, पण मी हा चिक काय कपड्याने परत गाळून घेतलेला नाहीये. हा असाच खूप सफेद झालेला आहे, कारण मशीनवर गहू वाटल्यामुळे जास्त सफेद होतो आणि आपण मिक्सरला गहू वाटले तर थोडा लालसर येतो. आता बाहेर दगडाची चूल केली आहे आम्ही. हे बघा एवढा डब्यात ते हा चिक निघालेला आहे आणि हे कारण सगळीकडे हलवण्यासाठी चुलीवर बाहेर चांगला हलवता येतो. चारही बाजूनी जाळ लागतं. बघा हा जेवढा चीक आहे तेवढंच पाणी आम्ही चुलीवर उकळायला ठेवलेलं आहे. हवा चाललेली आहे. बघा पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. एक तांब्याभर चिकापेक्षा एक तांब्याभर पाणी आपल्याला जास्त टाकायचे आणि हे आटायला लाटणे घ्यायचे. लाटण्याला तेल लावायचं आहे, कारण लाटण्याने चांगलं हलवता येतं.
हवा चालू आहे. हे बघा मला ठीक आहे. थोडंसं पाणी उकळायला ठेवलं. त्यात मीठ टाकलेलं आहे. ह्यात मापात आपण लाटणीने आटायचे. हे बघा आता हा डब्यातला चीक हलवून घेतलेला आहे. हे बघा उकळीमध्ये आधी मीठ टाकलेलं आहे आणि हे बघा एक जण ओतायला हलवायला लागते. खाली चुली जाळ. याला हा कुरड्याचा चीक हलवण्याची जास्त मेहनत आहे. लगेच याच्या अशा गोळे गोळे तयार होतात गाठी शिजत आल्यावर. आणि चुलीवर बाहेर जाळ चांगला लागतो बघा. मोकळं हलवता येतं. हे बघा आता शिजत आलेलं आहे. आता हे सर्व आपण पाण्याचा हात घेऊन जे आपण तांब्याभर पाणी जास्त टाकलेलं आहे ते आधी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि त्याच पाण्याने आपल्याला आजूबाजूचा चीक आतमध्ये टाकायचा आहे आणि हलवून त्याला वाफ येऊन द्यायची आहे. हे बघा आता हलवून लाडणं काढून घेऊन थोडीशी त्याला वाफ येऊन द्यायची. अशाच पद्धतीत थोडा वेळ तो 15-20 अर्धा तास तरी चीक शिजायला लागतो. हवेमुळं काहीतरी उडान. पण दगडाच्या चुलीवर बाहेर एकदम भारी चीक शिजतो. हे बघा शिजल्यानंतर हे बघा अशा एक खाट्यावर आम्ही एक जण भरायला आणि एक जण करण्यासाठी मशीनमध्ये हे बघा अशा कुरडया आम्ही टाकलेल्या आहेत. ते शेडमध्येच आतमध्येच करतोय सावलीमध्ये आणि नंतर खाट बाहेर नेऊन ठेवायची उन्हात. आणि उन्हाचे दिवस एकदम असं कडक ऊन आहे. ते बघा ते असं झाकून गरम गरमच भरून द्यायचंय. ते गरम गरम अशा मस्त एकदम अशा व्हाईट कुरड्या आल्यात बघा. हे बघा ह्या 2-3 तास सुकल्यानंतर आम्ही या पलटी करीत आहेत. हे बघा कशा पटकन पलटी होतात दुसऱ्या बाजूनी सुकण्यासाठी. दोन 3 तासानंतर ह्या कुरड्या आपण पलटी करू शकतो. मस्त वाळतात आणि 2-3 दिवस याला वाळायला लागतात ह्या कुरड्यांना. हे बघा ह्या 5 किलोच्या कुरड्या झालेल्या आहेत.
एक खाट भरून झालेले आहे 5 किलोच्या. एकदम साध्या पद्धतीने मी आपली कुरडईची रेसिपी दाखवली आहे. हे बघा, एक पूर्ण खाट भरून 5 किलोच्या कुरड्या झालेल्या आहे. या 5 किलो गहू आम्ही टाकलेले भिजत. रव्याच्याही कुरड्या केल्या जातात, पण गव्हाची टेस्ट वेगळीच असते कुरडईची. हे बघा, संध्याकाळी मी या कुरड्या दिवसभर वाळल्यानंतर हे बघा अशा होतात. ही कुरडईची रेसिपी, वाळवण रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम भारी कुरडई बघा. हे बघा, आपल्या कुरडया अशा वाळलेल्या आहेत.